काय काय केलंय तुम्ही आतापर्यंत? ऑनलाईन आवाज येत असेल तर अनम्यूट करून सांगा जरा. टेराफॉर्म आपण स्टार्ट केलेलं आहे. टेराफॉर्मची लाईफ सायकल बघितली आहे. टेराफॉर्मची लाईफ सायकल, टेराफॉर्म कोणत्या कोणत्या कमांड्स आपण एक्झिक्यूट करणार आणि त्याची जी कॉन्फिगरेशन फाईल आहे ती लिहायची कशी. इझी आहे कठीण आहे? इझी आहे की कठीण आहे? इझी आहे, राईट. तर खूपच सिंपल आपण अशी फाईल लिहितोय. काय करणार, फक्त ब्लॉक मध्ये आपल्याला तो कंटेंट लिहायचा आहे. जसं की AWS वर आपण काय क्रिएट करणार तो कंटेंट आपल्याला इथे लिहायचा आहे. सर्वात आधी आपण बघितलंय की प्रोव्हायडर ब्लॉक कसा लिहिणार. प्रोव्हायडर ब्लॉक AWS लिहितोय. देन त्यानंतर आपण इथे लिहिणार काय, रिजन मध्ये जायचं आहे. देन त्यानंतर तुम्ही इथे लिहिणार ऍक्सेस की, सिक्रेट की. ऍक्सेस की, सिक्रेट की का बरं, कारण जर विदाऊट आपल्याला हा जर इन्स्टन्स नको जो आपण इथे क्रिएट करतोय, हा इन्स्टन्स जर आपल्याला नाही पाहिजे तर ऍक्सेस की, सिक्रेट की आपल्याला इथे द्यावी लागेल. त्या ऍक्सेस की, सिक्रेट की ने तो काय करेल, कनेक्ट करेल कुठे, AWS ला. इन्स्टन्सची गरज पडणार नाही, डायरेक्ट आपल्या लॅपटॉप वरून काम होईल. ओके, तसं तुम्ही करून बघा. माझ्या लॅपटॉप मध्ये आता मी टेराफॉर्म इन्स्टॉल केलेला आहे. सो टेराफॉर्म FMT ही कमांड वर्क करेल. ओके, थोडा टाइम घेतोय बट इन्स्टॉलेशन तर झालं होतं माझं. बघू, ठीक आहे. कन्सेप्ट समजला. आणि किती इझिली आपण लिहितोय की आपल्याला एक रिसोर्स क्रिएट करायचा आहे, AWS इन्स्टन्स क्रिएट करायचा आहे आणि त्या इन्स्टन्स मध्ये काय असायला पाहिजे, तर ह्या ज्या टर्म्स आहे ना मॅन्युअल आपण जे करायचो, AMI सिलेक्ट करणे, सिक्युरिटी क्रिएट करणे, त्या सगळ्या टर्म्स तुम्हाला आवश्यक आहे माहिती असणे. कारण ते जर माहिती नसेल तर आपण इथे लिहिणार कसं की आपल्याला काय पाहिजे. जसं VPC आपण क्रिएट करणार, VPC मध्ये सबनेट पाहिजे, सबनेट मध्ये पब्लिक कसं करायचं, पब्लिक एक सबनेट असणार, प्रायव्हेट एक सबनेट असणार. हे जेव्हा टर्म आपल्याला माहिती असेल तेव्हाच आपण या फाईल मध्ये व्यवस्थित लिहू शकतो. जरी काही कन्फ्युजन असेल तर डायरेक्ट AWSच्या रजिस्ट्रीवर जायचं, तिथून सिंटॅक्स वगैरे चेक करून घ्यायचे की कोणत्या टर्मला कसं लिहिलं जातं. परफेक्ट, ओके. सो हा एक बेसिकचा आपण इन्स्टन्स क्रिएट केलेला होता. लाईफ सायकल मध्ये कोणत्या कोणत्या कमांड आहे. इनिट आपण कशासाठी करतो, इनिशियलायझेशन. व्हॉट इनिशियलायझिंग, आपलं जे हे आहे पॅकेज कुठल्या कमांड्स आहेत, टेराफॉर्म मध्ये की याच्यामध्ये गिटहब मध्ये. टेराफॉर्म मध्ये आपण इनिट करतो. तर टेराफॉर्म इनिट आपण का करतो, काय बरं केलं होतं आपण काल. टेराफॉर्म इनिट ही कमांड आपण रन केली आहे, तर वाय, इनिशियलाइज करण्यासाठी. काय इनिशियलाइज करतोय, क्लाउड प्रोव्हायडर आपण कनेक्ट करतोय. क्लाउड प्रोव्हायडरला तो चेक करणार कोणता क्लाउड प्रोव्हायडर सोबत आपल्याला कम्युनिकेट करायचं आहे आणि आपल्या जे आपण फाईल्स आहेत, जेवढ्या पण फाईल्स आहेत त्यांना रेडी करणार एक्झिक्युशनसाठी. बॅकएंड चेक करणार, क्लाउड प्रोव्हायडरची रजिस्ट्री तो डाउनलोड करणार, स्वतःकडे ठेवणार. मी तुम्हाला काल फोल्डर वाईज दाखवलेलं पण आहे. इथे एक फोल्डर क्रिएट होतो, हायफन एक हिडन फोल्डर असतो, .terraform नावाचा असतो आणि हा .git नावाचा फोल्डर का बरं इथे सांगितलं होतं का मी. जेव्हा ही एक जर रेपॉझिटरी आहे कन्सिडर होतोय, रेपॉझिटरी मध्ये कन्वर्ट होतोय, तर .git असेल त्यामध्ये. git init केलं होतं बघा आपण. हा, ठीक आहे. तर कोणत्या कोणत्या फाईल्स होत्या आपल्या, सॉरी कमांड टेराफॉर्म इनिट कमांडने पूर्ण इनिशियलाइज होईल, प्रोव्हायडर चेक केलं जाईल, बॅकएंड चेक केलं जाईल. ओके, देन त्यानंतर आता बघा याने काय केलंय का, रियुजिंग प्रिव्हियस व्हर्जन ऑफ HashiCorp AWS. परत जर तुम्ही करताय तो काय करतोय, इन्स्टॉल करतोय का, नाही. तो फक्त काय करतोय, चेक करतोय की माझ्याकडे अवेलेबल आहे की नाही. तो प्रिव्हियसली इन्स्टॉल्ड HashiCorp तोच व्हर्जन त्याच्याकडे अवेलेबल आहे लेटेस्ट मध्ये, तर तोच यूज करणार. देन त्यानंतर काय केलं होतं, टेराफॉर्म प्लॅनने काय झालं, एक ब्लू प्रिंट, एक स्ट्रक्चर माहिती होतो की आपण AWS वर जाऊन काय क्रिएट करणार आहोत. बघितलं. हा, देन अप्लायने काय होईल,
अप्लायने काय होईल, तर जे पण आपल्याकडे स्ट्रक्चर बनलेलं आहे, जे पण आपण क्रिएट करायची कोशिश करतोय, ते पूर्ण रिसोर्सेस क्रिएट व्हायला सुरुवात होईल. ओके, क्रिएट व्हायला सुरुवात होईल. त्याच्या आधी तो तुम्हाला परमिशन मागेल की आर यू शुअर, तर यस टाईप करायचं अँड कंटिन्यू करायचं. जर तुम्हाला यस टाईप करायचं नसेल तर हायफन ऑटो APPROV अप्रूव्ह असं लिहायचं. जर आपल्याला तिथे यस टाईप करायची गरज नाही पाहिजे तर आपण डायरेक्ट ऑटो अप्रूव्ह करणार, इथे ऍड करणार, तर आपला एक इन्स्टन्स क्रिएट होणार. सी चालू होईल, मला एस लिहायची गरज पडणार नाही. ओके, बघा सुरुवात झाली आहे. त्यानंतर ना आता जर क्रिएट झाल्यानंतर ना आपण काय बघणार, एक लास्ट कमांड बघितली होती कोणती, टेराफॉर्म डिस्ट्रॉय. तर डिस्ट्रॉय कशासाठी, तर जे काही इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही क्रिएट केलेलं आहे तो पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर डिलीट करण्यासाठी. म्हणजे इन्स्टन्स. येस सर, आपल्याला टेराफॉर्म लोकल सिस्टीमवर टाकायचं की ह्याच्यावरती टाकायचं, EC2 वर? यू कॅन डू बोथ. जर तुम्हाला इन्स्टन्स थ्रू करायचं असेल, इन्स्टन्स थ्रू काम करायचं असेल, तर जे प्रोसेस इथे आपण बघितली आता ते करा. तुम्ही तुमच्या लॅपटॉप वरून काम करू शकता. तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की ऍक्सेस की, सिक्रेट की इथे टाकावी लागेल. तुमच्या लॅपटॉप मध्ये इन्स्टॉल करा. बघा टेराफॉर्म FMT काम केली आहे इथे, तर टेराफॉर्म माझ्या लॅपटॉप मध्ये इन्स्टॉल झालेली आहे. एक सिंपल सी कमांड बघितली होती मी, winget टू इन्स्टॉल अवर टेराफॉर्म. winget इन्स्टॉल टेराफॉर्म या पद्धतीने. ठीक आहे, तर 2-3 पॅकेजेस असतात विंडोज मध्ये, तर त्यापैकी तुम्हाला बीटा, अल्फा, गॅमा असे काही पॅकेजेस असतात. त्यापैकी जो नॉर्मल वाला आहे तो घ्यायचा, हॅशिकॉफ म्हणून येतो तो, हॅशिकॉफ डॉट टेराफॉर्म असं मी करून बघितलंय काल, तर तो इन्स्टॉल झालेला आहे. ओके, हा समजलं. कमांड कोणती राहील, winget, विंडोज मध्ये इन्स्टॉल करायचं. अदरवाइज तुम्ही पॅकेज डाउनलोड करून त्याला परफॉर्म करू शकता, पाथ वगैरे सेट करून. ठीक आहे, हा. जर लॅपटॉप वरून करायचं असेल तर सिक्रेट की, ऍक्सेस की मेंडेटरी राहणार, आणि इथून करायचं असेल तर या इन्स्टन्सला रोल मेंडेटरी राहणार. या इन्स्टन्सला आपण रोल दिलेला आहे, टेराफॉर्म इन्स्टॉल केलेला आहे, त्यामुळे ते पूर्ण AWS वर ऍक्सेस करू शकणार, जो रोल देणार त्यानुसार. ओके, so here we created our one instance and you can see here we have our one instance created by Terraform, managed by Terraform. आणि डिस्ट्रॉय करायचं असेल तर तो जो क्रिएट करतो त्याच टर्म डिलीट करणार, एक्स्ट्रा टर्म डिलीट करणार नाही. सो मेक शुअर की जे आपल्याकडे बघा आता MyEC2 इन्स्टन्स क्रिएट झालेला दिसतोय, तर या इन्स्टन्सलाच तो डिलीट करणार, बाकी कुणालाही डिलीट करणार नाही. आता हे कसं पॉसिबल होतं की टेराफॉर्म जे क्रिएट केलं तेच डिलीट करेल. तर मी तुम्हाला काही कमांड सांगितलेल्या, टेराफॉर्म इनिट नंतर ना आपल्याकडे काय येतं ते तुम्हाला माहिती आहे. टेराफॉर्म जेव्हा इनिट करतोय आपण तेव्हा आपल्याकडे काय येतं, दोन फाईल्स येतात. कोणत्या कोणत्या फाईल्स, डॉट टेराफॉर्म डायरेक्टरी येतो आणि एक लॉग. या फाईलचा इम्पॉर्टन्स काय आहे मी सांगितलं होतं काल तुम्हाला, वाचून यायला मला सांगायला. या फाईलचा इम्पॉर्टन्स काय आहे, याच्यामध्ये प्रोव्हायडरची डिटेल्स असते, वर्जनची. करेक्ट, प्रोव्हायडर डिपेंडन्सीज रिलेटेड यामध्ये इन्फॉर्मेशन असणार, त्याची इन्फॉर्मेशन कलेक्ट करून ठेवण्याचं काम करतो. डिपेंडन्सी लॉग फाईल म्हणतात त्याला. काय म्हणतात, डिपेंडन्सी लॉग फाईल. एवढं काम दिलं होतं छोटस या फाईल बद्दल इन्फॉर्मेशन काढणे, ते पण केलेलं नाही. का बरं नाही केलं मयुरी? किती छोटस काम होतं की ही फाईल कशासाठी का इम्पॉर्टंट आहे एवढंच बघायचं. बघितलं का नाही, असं राहील तर कसं होईल. ओके ठीक आहे, तर त्या फाईलचं इम्पॉर्टन्स आहे की ते डिपेंडन्सी होल्ड करून ठेवतो, AWS चा प्रोव्हायडर होल्ड करून ठेवतो. कळलं इन्फॉर्मेशन.
ठीक आहे. तर असंच जेव्हा आपण टेराफॉर्म प्लॅन करतो, काय करणार, टेराफॉर्म अप्लाय करणार, तर अप्लाय केल्यानंतर ना जो इन्फ्रास्ट्रक्चर इथे क्रिएट होतोय, हा इन्फ्रास्ट्रक्चर ची इन्फॉर्मेशन टेराफॉर्म कॅप्चर करून ठेवतो. कारण टेराफॉर्मला माहिती पाहिजे की त्याने काय क्रिएट केलेलं आहे, आणि ती इन्फॉर्मेशन तुम्हाला आणखी एक फाईल दिसेल इथे, कोणती आहे, टेराफॉर्म TF स्टेट फाईल. तर ही सर्वात जास्त इम्पॉर्टंट फाईल आहे तुमच्या टेराफॉर्म मध्ये. कळतंय का? कारण जे पण तुम्ही इथे क्रिएट करणार AWS वर, हे सगळं इन्फॉर्मेशन कुठे असणार, या फाईल मध्ये तुम्हाला चेक करायचं आहे. सो लेट्स गो चेक. cat terraform TF state. See, these are the complete information about your infrastructure what you created on AWS. क्लिअर आहे? सी इथे काय काय दिलेलं आहे ते बघा. सर्वात आधी तर तो तुम्हाला सांगेल की व्हर्जन काय, टेराफॉर्मचा व्हर्जन वगैरे दाखवेल, तो तुम्ही काय केलेलं आहे, AWS इन्स्टन्स क्रिएट केलेला आहे, नाव काय दिलेलं आहे, MyEC2 दिलेलं आहे, प्रोव्हायडर रजिस्ट्री कोणती आहे त्यामध्ये, तर AWS ऑल इन्फॉर्मेशन, इन्स्टन्सेस क्रिएट करताय तुम्ही, AMI त्याचा ARN कोणता जनरेट झालेला आहे, इन्स्टन्सची ID कोणती जनरेट झाली आहे, ही इन्फॉर्मेशन याच्याकडे. जर तुम्ही चेक करतो म्हटलं तर FD3A लास्ट मध्ये बघा, FD3A इथे तुम्हाला दिसेल MyEC2 ला आहे. हा, ही इन्फॉर्मेशन त्याने कॅप्चर करून ठेवलेली आहे. सो काय असेल काय नाही ह्या सगळ्या टर्म्स इथे बघा तुम्ही, दिसतात. ऑल इन्फॉर्मेशन रिलेटेड टू युअर EC2 instance that you created. इवन त्याचा काय असतं, हे होस्ट नेम, पब्लिक प्रायव्हेट IP, पब्लिक IP आहे की नाही. हा, तर आता ही फाईल जोपर्यंत याच्याकडे आहे तोपर्यंत तो आयडेंटिफाय करू शकतो की मी काय क्रिएट केलं होतं, बरोबर की है ना. जोपर्यंत आपल्याकडे डिग्री आहे तोपर्यंत आपल्याला माहिती आहे की आपण हे शिकलो होतो बाबा कधीतरी. ते डिग्री काय म्हणजे आपल्याला माहिती आहे का आपण काय शिकलो होतो, कोणी आयडेंटिफाय करू शकतं का की तुम्ही शिकलात म्हणून, रिअली नाही. तर असंच याच्याकडे आहे. जर ही फाईल लॉस झाली, जर ह्या फाईल मध्ये कुठलीही पद्धतीने छेडछाड झाली, तर तुमचा पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही डिलीट करू शकणार नाही, मॉडिफाय करू शकणार नाही. सो दॅट्स वाय दिस फाईल इज मच इम्पॉर्टंट अँड आवर वर्क इज टू प्रोटेक्ट दिस फाईल फर्स्ट. कोणते टेराफॉर्म डॉट स्टेटची का? येस, ही फाईल. समजलं? काय इम्पॉर्टन्स असणार आहे समजलं या फाईलचा. तर या फाईलला प्रोटेक्ट करणे, या फाईलला व्यवस्थित हँडल करणे हे आपलं इम्पॉर्टंट काम आहे. जर ही फाईल तुम्ही डिस्ट्रॉय केली किंवा काही कोणी चुकून याला काही मॉडिफाय केलं किंवा काही छेडखानी केली आहे, तर तुमचा इन्फ्रास्ट्रक्चर जसा तुम्हाला मॉडिफाय करायचा आहे तसा मॉडिफाय होणार नाही, डिलीट करायचा आहे तसा डिलीट होणार नाही. क्लिअर आहे? समजलं? ओके. तर हे झालं टेराफॉर्म अप्लाय केल्यानंतर. टेराफॉर्म डिस्ट्रॉय केल्यानंतर ना आपल्याकडे एक दुसरी फाईल क्रिएट होते. ती फाईल म्हणजे कोणती? दिस. टेराफॉर्म डिस्ट्रॉय केल्यानंतर तुम्हाला इथे या लोकेशन मध्ये, या फाईल मध्ये डेटा दिसणार नाही. तो पूर्ण डेटा तो बॅकअप मध्ये कव्हर अप करतो, बॅकअप मध्ये एका फाईल मध्ये ठेवणार. ती फाईल म्हणजे कोणती? तर ही फाईल. आता ही फाईल तुम्हाला डिस्ट्रॉय केल्यानंतर दिसणार. आता आपण डिस्ट्रॉय ऑलरेडी केलेलं आहे काल, राईट. तर ती फाईल जनरेट झालेली आहे. फक्त अप्लाय केलं तर एक फाईल दिसेल TF स्टेट. दुसरी फाईल कधी होईल? डिस्ट्रॉय केल्यानंतर ना. यामधला डेटा पूर्ण डिलीट होणार आणि तो डेटा मग तो कुठे करणार? बॅकअप मध्ये ठेवणार. जेणेकरून जर तुम्हाला काही गरज आहे तर हा डेटा तुम्ही या फाईल मध्ये कॉपी करा आणि देन इन्फ्रास्ट्रक्चर मॉडिफाय करा और क्रिएट करा, व्हॉट एव्हर. ओके, समजलं टर्म्स? तर डिस्ट्रॉय केल्यानंतर आता या फाईल मध्ये तर तुम्ही काय असते हे बघितलेलं आहे इन्फॉर्मेशन.
जर तुम्ही डिस्ट्रॉय करताय तर डिस्ट्रॉय केल्यानंतर टेराफॉर्म डिस्ट्रॉय हायफन ऑटो हायफन APPROVE अप्रूव्ह एंटर. आता हे का बरं लिहिलं आहे ऑटो अप्रूव्ह? परमिशन जे मागतो आपल्याला टाईप करायला ते तो मागणार नाही. ठीक आहे. तर डिस्ट्रॉय केल्यानंतर आपण बघू टेराफॉर्म स्टीयर स्टेट मध्ये डेटा असतो का. मी तुम्हाला बोलतोय की नाही राहणार, बट ते खरंच होतं का माहिती पाहिजे ना तुम्हाला. नाही तर सर सांगताय होते की नाही होते आम्हाला का माहिती, आम्ही करून तर पाहणार नाही है ना. बरोबर आहे की नाही पारस? किसको मालूम क्या हो रहा है. ओके, सो हियर नाउ लेट्स चेक वन मोर टाइम कॅट टेराफॉर्म सी. आता काही आहे का यामध्ये? फक्त वर्जन आहे टेराफॉर्मचा, त्यापेक्षा जास्त काहीही दिलेलं नाही. बट ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठे दिसेल तर बॅकअप मध्ये दिसेल. फुल इन्फॉर्मेशन अजूनही अवेलेबल आहे, कारण त्याला माहिती आहे माणूस हा मूर्ख आहे. त्याला माहिती आहे माणूस हा मूर्ख आहे, चाहे बॉय असो चाहे गर्ल असो. ओके, तर त्याने बॅकअप करून ठेवलेला आहे. बघा किती स्मार्ट काम करतोय तो. ओके, सो हिअर आर दी रिझल्ट. ठीक आहे. तर आता या फाईलला आपण प्रिव्हेंट कसं करणार. लेट्स कन्सिडर या फाईलला तुम्ही डिलीट केलं तर तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर डिलीट कसं होईल. त्यावेळेस तुम्हाला करावं लागतं, हा ही फाईल डिलीट झाली आहे, आपला इन्स्टन्स इथे आता पण अवेलेबल आहे, तर तेव्हा तुम्हाला एक इम्पॉर्टंट कमांड आहे टेराफॉर्म इम्पोर्ट. आता या कमांडचं फुल डिटेल्ड तुम्ही काढून आणणार. कोणती कमांड? टेराफॉर्म इम्पोर्ट. फुल डिटेल तुम्ही काढून आणणार. ठीक आहे. हा, ऑनलाईन नोट केलं असेल. कोणती कमांड आहे? इम्पोर्ट. इम्पोर्ट इम्पॉर्टंट कमांड आहे. क्वेश्चन्स विचारू शकतात आणि फुल डिटेल तुम्हालाच काढायची आहे. आणि प्रॅक्टिकल इथे येऊन एक जण कोणतरी सांगेल मला. ठीक आहे, पल्लवी सांगेल. जाऊ द्या ना सर, कशाला टेन्शन देताय तुम्ही. बर, टेन्शन नका घेऊ, फक्त अभ्यास करा. हा, समोर आता या फाईलला प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. या फाईलला प्रिव्हेंट करण्यासाठी काय करावं लागेल, सेव्ह करण्यासाठी काय करावं लागेल, तर आणखी एक ब्लॉग यूज करायचा आहे. ही फाईल, हा एक सिनारिओ लक्षात घ्या. आधी एक सिनारिओ लक्षात घ्या. प्रिव्हेंट तर करणारच आपण, सेव्ह तर बॅकअप मध्ये ठेवणारच त्या फाईलला. तर एक सिनारिओ असा आहे की तुम्ही तुमच्या टीम मध्ये कमीत कमी 3 लोक काम करताय, 3 डेव्हऑप्स इंजिनियर. एक दिल्लीला बसलाय, एक पुण्याला बसलाय, एक मुंबईला बसलाय. तुमचं काही कन्व्हर्सेशन तुमच्या काही लॅपटॉप मधून तुम्हाला माहिती आहे का की ही टेराफॉर्म फाईल सगळ्यांकडे अवेलेबल असेल का, सर्वांकडे अवेलेबल असेल का. जस्ट कन्सिडर करा तुम्ही तुमच्या लॅपटॉप मधून ही फाईल एक्झिक्यूट केलेलं आहे, तर ती फाईल जी असेल ते तुमच्या सिस्टम मध्ये असेल. बाकी दोघांकडे असेल का? नाही असणार. जर त्यांनी कोशिश केली तर ते काय होईल, डुप्लिकेट होईल किंवा क्रिएट करू देणार नाही. ठीक आहे. तर एक पॉइंट असा इथे आहे की आपल्याला ती फाईल टेराफॉर्म टीएफ स्टेट फाईल अशा लोकेशनला ठेवायची आहे की तिघे पण काम करू शकेल. कळलं? एक सिनारिओ समजला की तिघे पण ते फाईल एक्सेस करू शकले पाहिजे, त्या तिघांना पण ती तिथून त्या फाईलला एक्सेस करता येईल अशी लोकेशन. दुसरी टर्म डुप्लिकेट इन्फ्रास्ट्रक्चर. मी पण अप्लाय करतोय, तो तिकडून माझा कलीग तो पण अप्लाय करतोय, तर या टाइम मध्ये काय होईल, काय होईल सांगा. मी अप्लाय करायला सुरुवात केली, त्याला माहिती नाही. त्याने अप्लाय करताय, मला माहिती नाही. आम्ही काय करतोय, एकच प्रोजेक्ट आहे, आम्ही दोघेही अप्लाय करतोय. मग काय होईल, AWS वर इन्फ्रास्ट्रक्चर डबल क्रिएट होईल. AWS वर इन्फ्रास्ट्रक्चर डबल क्रिएट होईल आणि
ही सिच्युएशन पण आपल्याला प्रिव्हेंट करावी लागेल. कळलं? आणि ह्या सिच्युएशनला काय बोलतात की जो स्टार्टिंगला अप्लाय करणार त्याच्यासाठी तो इन्फ्रास्ट्रक्चर लॉक व्हायला पाहिजे. दुसरा जर अप्लाय करतोय तर त्याला ऑलरेडी इन प्रोग्रेस असा मेसेज गेला पाहिजे. समजलं काय बोलतोय मी? एक सिनारिओ की आपल्याला ही फाईल सेव्ह करायची आहे. दुसरा सिनारिओ काय की प्रोटेक्ट करायचं आहे डुप्लिकेट वर्क. कळलं? हा. हॅलो सर. येस सर गिटहबला फाईल हे सेव्ह होत नाहीये याच्यामध्ये. मी ट्राय केलं होतं तर. कोणती फाईल? फेटल एरर दाखवत आहे याच्यामध्ये. आपण जे VS मध्ये जे काय कोड राईट केलाय ना, हा फाईल हा होणार ना, होणार. आपण कनेक्ट नाही, करू. म्हणजे तू setting. काहीतरी चुकीचं केलेलं असणार आहे त्यामुळे होत नाहीये. ठीक आहे, आपण बघू त्याला. डोंट वरी. चालतं. एक वेळ सांगा म्हणजे काय कुठे सेटिंग वगैरे एकदा चेक करता येईल. मला माहित नाही, त्याचा आयडिया आला नाही. कारण ट्राय केलं मी बट नाही होत. कोणती प्रोसेस करतोय ते सांगा ती. VS कोडचं EC2चं हे कालचा जो आपण कोड लिहिला होता ना, हा तो कोड लिहिला मी आणि गिटहबला अपडेट करत होतो. ओके. बट ते फेटल एरर दाखवतं. नो रिपॉझिटरी म्हणून दाखवतं. हा तर रेपॉझिटरी गिटहबवर क्रिएटच केली नसणार तुम्ही, तर कसं होईल? ती रेपॉझिटरी क्रिएट करा, तुमच्या सिस्टम मध्ये घ्या आणि देन त्यामध्ये ती फाईल लिहा. केलेली मी रिपॉझिटरी डेमो नावाची, हा बट ते अपडेट नाही होत. बरं ठीक आहे, मी सॉल्व्ह करून देईल तुमचा इश्यू. डोंट वरी. बघू आधी, सर्वात आधी तुम्ही काय केलंय ते बघावं लागेल अँड देन सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे. हा तर 2 सिनारिओ होते आपल्याकडे. दोन्ही सिनारिओ आपल्याला एका ब्लॉक मधून करता येतात आणि तो ब्लॉक म्हणजे टेराफॉर्म ब्लॉक. कोणता ब्लॉक लिहावा लागेल आपल्याला? टेराफॉर्म ब्लॉक. आणि या टेराफॉर्म ब्लॉक मध्ये आता आपल्याला काय करायचंय? सर्वात पहिला की ही जी फाईल आहे एक्सेसिबल असायला पाहिजे माझ्या पूर्ण कलिग्सला आणि इन बॅकअप मध्ये पण असली पाहिजे. कळलं? तर त्यासाठी इथे आपल्याला लिहावं लागतं बॅकएंड. तुम्ही जेव्हा इनिट करताय इथे, जेव्हा तुम्ही इनिट करताय तेव्हा सर्वात आधी तो काय चेक करतोय? प्रोव्हायडर आणि इनिशियलायझिंग बॅकएंड. बोलतोय की नाही? इनिशियलायझिंग बॅकएंड टेराफॉर्म इनिट. हा सी इनिट जेव्हा तुम्ही करताय तो सर्व काय करतोय? 2 गोष्टी चेक करतोय, प्रोव्हायडर अँड बॅकएंड. सी इनिशियलायझिंग बॅकएंड आलाय. तर हा जो बॅकएंड आहे तो आता आपण लिहिणार आणि फाईल सेव्ह कुठे करणार? तर S3 बकेट मध्ये. कारण तो एक असा लोकेशन आहे जिथून आपण सगळेजण ऍक्सेस करू शकतो. ठीक आहे. सो S3 साठी काय लिहिणार आपण? S3 लिहिणार. S3 साठी काय लिहिणार? S3 लिहिणार. आता हे सुद्धा मी माझ्या मनाने लिहत नाहीये. तुम्ही डायरेक्टली इंटरनेटवर जाऊन टेराफॉर्म रजिस्ट्री मध्ये जाऊन बॅकएंड ब्लॉक चेक करू शकता. टेराफॉर्म बॅकएंड ब्लॉक. ओके. मल्टिपल टर्म्स यूज करू शकता तुम्ही. S3 आहे, Azure RM आहे, लोकल, रिमोट, व्हॉट एव्हर यू वॉन्ट. सर्च करायला थोडा वेळ लावतोय तो, बट येस S3 झालं. देन त्यानंतर आता S3 मध्ये आपण कुठे काम करणार? कुठे काम करतो आपण? S3 मध्ये काय असते? S3 मध्ये बकेट असतात. रिजन आणि बकेट. बकेटची स्पेलिंग काय असते? BUCKET. बकेट. ठीक आहे. बकेट. आता इथे काय द्यायला लागेल? हा बकेटचं नाव द्यावं लागेल. कैसा होगा? तुम्ही AWS चं काहीच व्यवस्थित रिकॉल करत नाहीये. S3 राईट ओपन
ओके, तर एक बकेट पाहिजे आपल्याला. आपण कोणत्या रिजन मध्ये काम करतोय? यू ईस्ट 1. तर ही टर्म आपल्याला वरती द्यायची गरज पडेल का ते तर नंतर पाहू, पण इथे आता सध्या देऊन देऊ. ओके, तर एक बकेट आपण क्रिएट करू. ईस्ट 1, क्रिएट 1 बकेट. जनरल 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 बकेट नेम. बकेट नेम लेट्स कन्सिडर करा BATCH बॅच 2 3 असं समथिंग. जर असेल अवेलेबल तर भेटून जाईल. ऑल ओके, ऑल ओके, ऑल ओके, परफेक्ट. नेक्स्ट क्रिएट. काय राहिलं? असं काही आलेलं तर नाही आहे. खाली आलाय का? बकेट नेम इज ऑलरेडी टेकन. कोणी घेतलं रे बाबा? ओके, 1 2 3 4 जे काही आहे. ओके, क्रिएटेड. परफेक्ट. आता ही बकेट आपण काय करणार? बकेट नेम कॉपी UST नॉर्थ व्हर्जिनिया 1. इथे यायचं, बकेटची व्हॅल्यू इथे कॉपी करायची. हिअर. एवढं काय? परफेक्ट झालं. तर हा असतो तुमचा टेराफॉर्म ब्लॉक. आता इथे आपल्याला काय करावं लागतं? स्टेट लॉकिंग करायची असते. काय असते? स्टेट लॉकिंग. लिहा तुमच्या बुक मध्ये. ठीक आहे. काय असते? टेराफॉर्म स्टेट लॉकिंग. हाऊ टू परफॉर्म टेराफॉर्म स्टेट लॉकिंग. ठीक आहे. तर सध्या आपलं इथे काम झालेलं आहे. आपण याला पुश करू आणि देन काय करणार? तिकडे अप्लाय करून बघणार. ठीक आहे. तर तुमची ब्रांच असली पाहिजे. बॅच 24 ही गिटहब वर पण अवेलेबल असायला पाहिजे. गिटहब वर आपण चेक करणार. गिटहब वर आपली बॅच ब्रांच अवेलेबल आहे. ही सॉरी रेपॉझिटरी अवेलेबल आहे. या रेपॉझिटरीला आपण काय केलं होतं? सर्वात आधी क्लोन केलं होतं. देन क्लोन केल्यानंतर ना आपण यामध्ये ही फाईल क्रिएट केली आहे. आणि जेव्हा जेव्हा आपण पुश करणार तेव्हा तिथे काम हा कंटेंट पूर्ण पुश होणार. ठीक आहे. कोणाला इश्यू होता? कुठे गेलं मीट? हिअर. प्रमोद राईट? येस सर. हा. तर सर्वात आधी काय करायचं आहे? आपल्याला ही प्रोसेस चेक करायची. इथे रेपॉझिटरी क्रिएट करा. ही रेपॉझिटरी तुमच्या लॅपटॉप मध्ये घेऊन या. लॅपटॉप मध्ये घेऊन आल्यानंतर न ही फाईल क्रिएट करायची आणि देन git add कमिट करून ही फाईल तुमची तिकडे पुश करायची. तीच प्रोसेस फॉलो करायची असते. बाकी एक्स्ट्रा काही करायचं राहत नाही. ओके. सो क्लोन करायला लागेल ना? हा, मग काय क्लोन करूनच तर होईल ना ते. ठीक आहे. सर्वात आधी git add टेराफॉर्म स्टेट लॉक कसं करतो? तर त्यासाठी डायनामोडीबी यूज होतो. काय यूज होईल? डायनामोडीबी. तर ते तुम्हाला इथे फक्त एक सिंगल लाईन ऍड करायची असते. डायनामोडीबी स्टेट लॉक. तर ते मला तुम्ही उद्या सांगणार. git commit -m. आणि ते कशासाठी होतं स्टेट लॉकिंग? ते होतं डुप्लिकेट वर्क प्रिव्हेंट करण्यासाठी. जो फर्स्ट अप्लाय करणार तिघ लोकांपैकी जर जो फर्स्ट अप्लाय करणार दुसऱ्याला अप्लाय करू देणार नाही. सो कमिट टेराफॉर्म ब्लॉक ॲडेड git push origin main. Perfect.
came here, git pull origin main git stash, perfect. Now start git init. आता टेराफॉर्म इनिट आवश्यक आहे कारण बॅकएंड ऍड केलेलं आहे आपण. सी इनिशियलायझिंग बॅकएंड. आता इथे तो थोडासा टाइम घेईल. की अच्छा की नाही दिली आपण. येस की. आता व्हॉट इज दिस की? की मीन्स ही जी फाईल सेव्ह होणार S3 बकेट मध्ये ते काय असणार, त्याचं नाव काय असणार. फाईल कोणत्या नावाने सेव्ह व्हायला पाहिजे की नाही. काही तर नेम असायला पाहिजे तर त्याला की अशीच ब्लँक होईल. विदाउट नेम कोणतरी जन्म झालाय का आजपर्यंत? नाही. तर या फाईलला पण नाव द्यावं लागेल S3 बकेट मध्ये. ठीक आहे. सो की इथे तो मागतोय. अदरवाईज तुम्ही की इथे डायरेक्टली लिहू शकता. ठीक आहे. की आणि याला व्हॅल्यू द्यायची. सो tf स्टेट असं मी इथे ऍड करतोय. आता इथे तो मागतोय तर इथे आपण देऊ शकतो tf स्टेट. आपल्यावर डिपेंड करते पण मी इथून नाही करत. याला क्लोज करतोय. डायरेक्ट आपण काय करू, पुल पुश करून टाकू. ठीक आहे. बट यू कॅन ऍड हिअर ॲज वेल. ते प्रत्येक वेळेस करण्यापेक्षा बेटर आहे की आपण काय करणार की तिथे ऑलरेडी देणार. तो एकदम सिंपल काम आहे. बकेट आपण क्रिएट केली आहे, ती बकेट इथे यूज करणार आणि ही टेराफॉर्म tf स्टेट फाईल कुठे सेव्ह होणार, तिकडे सेव्ह होणार. काय झालं, अजून स्टक झालंय का? सो पुश परफेक्ट. आलेला आहे कंटेंट. मी इनिट करतोय आणि ट्राय करतोय परत. इथे समजलं टेराफॉर्म ब्लॉक कशासाठी यूज होणार. आणखी एक ब्लॉक आपल्याला लर्न करायचा आहे, तो बघू नेक्स्ट त्याच्यात. एवढं आधी लक्षात घेऊ. अप्लाय करू. काय म्हणतोय, स्टेटस 404 अनेबल टू ऍक्सेस. वाय बकेट पब्लिक पाहिजे. नो. रिकॉल. आपण काय करतोय, आपण येस आपण काय केलंय, याला S3 ची परमिशन दिलेली नाही तर तो S3 वर काम करणार नाही. लिस्ट स्पेसिफाय परमिशन मध्ये आहोत आपण. तर याला जी परमिशन आहे या इन्स्टन्सला फक्त EC2 वर काम करायची परमिशन आहे, S3 वर काम करायची परमिशन नाही. त्यामुळे हा एरर येतोय. तर आपण इकडे येणार आणि त्या जे रोल आपण क्रिएट केलेला आहे त्या रोल मध्ये आपण काय करणार, S3 ची ऍक्सेस पण देणार. सो रोल होता आपला EC2, सॉरी नॉट ऍडमिन, विच वन, टेराफॉर्म EC2 ऍक्सेस है ना. तर यामध्ये परमिशन्स मध्ये जाणार. परमिशन्स मध्ये ऍड परमिशन, अटॅच पॉलिसी. अटॅच पॉलिसी कोणती करणार, तर एक काम करतो मी, ऍडमिनिस्ट्रेटर देऊन देतो. ठीक आहे. बट S3 चेक करा कोणती द्यायची आहे ऍक्च्युली आपल्याला. S3 फुल ऍक्सेस. ऍड परमिशन, परमिशन ऍडेड. नाव ट्राय अगेन. सेव्ह करायचं असते का परत, नाही ना. तर दोन्ही परमिशन आहे EC2 आणि S3. आपला रोल आहे EC2 ऍक्सेस वाला. कंप्लीटेड. क्या बात है.
टेराफॉर्म अप्लाय हायफन ऑटो असं लिहू नका हा, तुम्ही चुकून पण लिहू नका, नाही तर सगळंच क्रिएट होत जाईल तुमचं. त्यांनी फक्त तुम्हाला सांगितलं की हा आहे इफ यू आर शुअर, अदरवाईज नाही करायचं ते यूज. आता S3 मध्ये जाऊन बघू आपण फाईल येते का, आली आहे का, की अप्लाय करायची गरज पडेल. ठीक आहे, सध्या आहे का इथे नाही आहे, तर आपण इथे अप्लाय करू. येस, परफेक्ट. सी टेराफॉर्म tf-state फाईल आता आपल्याकडे इथे अवेलेबल आहे. ओके, काय कन्फ्युजन, काय डाऊट, काय इश्यू, सर्व समजलेलं आहे. हा, या फाईल मध्ये काय असेल तर या फाईल मध्ये बघा वर्जन अजून क्रिएट नाही झालेला आहे, तो वर्जन इनेबल करणे आवश्यक होते इथे. ठीक आहे, वर्जन इनेबल करायचं, बकेटमध्ये वर्जनिंग इनेबल करायची जेणेकरून वर्जन्स याचे सेव्ह होणार. हां, तर आता या बकेटला चेक करा. बकेट जर पब्लिक असेल तर आपण त्या फाईलमध्ये काय अवेलेबल आहे ते बघू शकलो असतो. तर बकेटला जर तुम्ही पब्लिक केलं तर पूर्ण कंटेंट जो इथे अवेलेबल असतो तो पूर्ण कंटेंट तिथे अवेलेबल असेल. ठीक आहे, समजलं tf-state फाईलचं? व्हेरी गुड. आणि याला प्रोटेक्ट कसं करायचं तर युजिंग टेराफॉर्म बॅकएंड ब्लॉक S3. स्टेट लॉकिंगचं तुम्हाला आणखी इथे DynamoDB ऍड करायचं असतं, ते तुम्हाला मला उद्या सांगायचं आहे. सो सध्या इथे थांबतोय.